चुरचुरीत फोडणीचा आवाज ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं असेल आणि भूकसुद्धा लागली असेल। तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला काही खायची इच्छा होत नाही, खूपच लाईट खावं असं वाटतं। तर आज मी तुम्हाला खूपच साध्या सोप्या पद्धतीने तोंडाची चव वाढवणारी कांद्याची चटणी बनवून दाखवणार आहे। चला तर करायला घेऊयात। यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे। 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आणि शेंगदाणे चांगले खमंग खरपूस सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे। तुमच्याकडे आधीच जर शेंगदाण्याचा कूट असेल तर तो तुम्ही या चटणीमध्ये वापरू शकता। तर 2-3 मिनिटातच आपले हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत। हे बघा, आता थंड झाल्यावर याचा आपण कूट करून घेऊया। एका प्लेटमध्ये काढायचे आणि थंड करून घ्यायचे। इथे मी खलबत्ता घेतलाय, तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा याचा जाडसर कूट करून घेऊ शकता। तर हे बघा, अशा पद्धतीने 2 मिनिटातच शेंगदाण्याचा आपला कूट तयार होतो। मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका। तर हे पहा, शेंगदाण्याचा कूट मी बनवून घेतलेला आहे। असा दरदरीतच बनवून घ्यायचा, जास्त याची पावडर करायची नाही। आता चटणी करूयात। तर चटणी बनवण्यासाठी आपल्याला कांदा हवा आहे। 1 कांदा घ्यायचा आहे, त्याची मागचं आणि पाठचं देठ काढून टाकायचं। यानंतर मधोमध जो जाड भाग असतो ना, तो सुद्धा काढून टाकायचा, कारण तो कडवट असतो। साल काढून घ्यायचा आणि त्यानंतर कांदा धुवून घ्यायचा आहे, कारण यावर धूळ माती असते। तर कांदा धुवूनच वापरायचा। शिवाय चिरताना धुतल्यामुळे आपल्याला डोळ्याला त्राससुद्धा होत नाही, डोळ्यातनं पाणीसुद्धा येत नाही, कांदा झोंबत नाही। तर कांदा मी धुवून घेतलाय। आता जेवढा होईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा। इथे मी एकच कांद्याचा वापर करते। तुम्ही जर जास्त चटणी बनवणार असाल तर अजून कांद्याचा वापर करू शकता। तर मीडियम आकाराचा मी इथे कांदा घेतलाय आणि एकदम बारीक चिरलाय। तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा चिरू शकता किंवा मिक्सरला एकदम भरड पल्स मोडवर बारीक करून घेऊ शकता। तर संपूर्ण कांदा मी एकदम बारीक चिरून घेतलाय। हे बघा, जाडसर असला ना की तोंडात येतो, नाहीतर खलबत्त्यात बारीक कुटून घ्यायचा। आता हा बारीक चिरलेला कांदा एका प्लेटमध्ये घेतलाय। दाण्याचं कूट घालायचं, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, यानंतर 1 चमचा जिरं पावडर घातली आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं। आता या चटणीला चटपटीतपणा येण्यासाठी इथे मी 1 चमचा भरून चिंच आणि गुळाची चटणी घातली आहे। या चटणीचा वापर नक्की करा। ही चटणी घातल्यामुळे कांद्याची चटणी आहे ना, खायला अप्रतिम लागते। तुमच्याकडे जर ही चिंच गुळाची चटणी नसेल ना, तर इथे तुम्ही गुळाचा किंवा साखरेचा वापर करू शकता आणि त्यानंतर यामध्ये लिंब पिळा, यामुळे चटणीची चव अप्रतिम लागते। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता आपण याला मस्त चुरचुरीत खमंग फोडणी देणार आहोत। तर यासाठी तेल गरम केलं आहे। 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालायचं। जिरं आणि मोहरीचा खमंग सुगंध यायला लागला की 4-5 मी लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या, त्या घातल्यात। कढीपत्ता घालायचा, हिंग पावडर घालायची आणि ही मस्त खमंग फोडणी या चटणीवर घालायची। आहाहा, मस्त लागते ही चटणी, नक्की बनवून बघा। या फोडणीमुळे तर या चटणीचा स्वाद अजून वाढतो। चटणी ही तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता। भाजी नसेल घरात तर तुम्ही फक्त या चटणीबरोबर 2 घास जास्त खाऊ शकता। आता बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घातली आहे, मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहिजे तर अजून यामध्ये लिंबाचा रस सुद्धा पिळू शकता। आहे की नाही तोंडाला चव वाढणारी मस्त चटपटीत आंबट गोड अशी खमंग चटणी। खमंग यासाठी कारण आपण यामध्ये मस्त खमंग चुरचुरीत फोडणीचा वापर केलेला आहे। खायला खूपच भन्नाट लागते। मंडळी, नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। आजची ही चटणीची रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या शहरातून माझी ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे मलाही कळेल तुम्ही कुठून पाहताय आणि मी तुमचे आभार मानू शकेन। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।